मित्रांनो, आता आपण कपालभाती प्राणायाम बघूया। पोट नाभिस्थान आतमध्ये खेचायचं आहे आणि श्वास बाहेर फेकायचा आहे। श्वास घ्यायचा नाही, श्वास आपोआप घेतला जाईल। हे आपलं जे पोट आहे ते आतमध्ये खेचायचं आहे, ओढून धरायचं आहे। कमीत कमी दररोज प्रत्येकाने 2 मिनिट आणि जास्तीत जास्त 5 मिनिटपर्यंत ही कृती करायची। म्हणजे 635 300 ते 350 अंकापर्यंत हळूहळू तुम्ही एक 8 दिवसानंतर करायला लागाल। अतिशय सुंदर प्राणायाम आहे। जेवढी तुमची पचनक्रिया, पोटाला जेवढा ताण द्याल तेवढी छोटी आतडी मोठी आतड्यांवर पण ताण होईल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। कशी करायची? ध्यान मुद्रेमध्ये अंगठ्याला शेजारचं बोट ध्यान मुद्रेमध्ये ताट बसायचं, पाठीचा कणा एकदम सरळ, तोंड बंद, डोळे बंद, एकदम ध्यान मुद्रेमध्ये आणि ही कृती करायची। कमीत कमी 2 मिनिट झाली पाहिजे। 120 अंक। ती कशी करायची ते लक्षात घ्या। पोट आतमध्ये ओढलं जातं, नाभिस्थान आतमध्ये ओढलं जातं आणि श्वास बाहेर फेकला जातो। या पद्धतीने ही कृती करायची। अत्यंत महत्त्वाची कृती आहे। प्राणायाम जेवढा तुम्ही चांगला कराल तेवढा तुमच्या शरीरासाठी, अंतर्गत भागासाठी फार महत्त्वाचा आहे। श्वसन नलिका, हृदय, फुफ्फुस, जठर हे जर चांगले असतील, निरोगी असतील तर तुम्हाला काहीही होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। कपालभाती त्या पद्धतीने करत राहा। अंक टार्गेट तुम्ही ठेवा।